आज आपण अशा 2 घटना बघणार आहोत ज्या घटनांमुळे समाज मन हादरलं. चला तर सविस्तर जाणून घेऊयात संपूर्ण घटना. वळूयात आजच्या पहिल्या घटनेकडे. बदायूं जिल्ह्यातील उसेहत नावाचं गाव. या गावात राहत होता रामेश्वर यादव. पात्राचं नाव बदललेलं आहे. तो मेहनती मजूर होता. घाम गाळून जे मिळेल त्यातून तो आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा. त्याचं आयुष्य एकदम सरसोट. बायको, 9 मुलं, त्या 2 मुलांची लग्नही झाली होती. घरात 2 सुना, नातवंड, इतकं मोठं घर सांभाळणारा हा कुटुंब प्रमुख. रामेश्वरची पत्नी होती शांतादेवी. नाव बदललेलं आहे. साधारण 48 वर्षांची ती. लग्नाला 32 वर्ष झाली होती. सगळ्यांनी मानलेलं, गावात सन्मानाने जगणारं एक साधं कुटुंब. रामेश्वरचं फार मोठं स्वप्न नव्हतं. रोज मजुरी करून घर चालवायचं, मुलांना शिक्षण द्यायचं आणि थोडंफार साठवून एक छोटासा तुकडा जमिनीचा आपल्या नावावर करायचा. त्याने खूप कष्ट करून ही स्वप्न साकारली होती. शेवटी तो जमिनीचा तुकडा घेतला गेला. मात्र विश्वासाने आणि प्रेमाने त्याने ती जमीन पत्नी शांताच्या नावावर केली. बाईचा संसारातला वाटा जास्त असतो म्हणून जमीन तिच्या नावावर ठेवतो, असं तो गावातल्या लोकांना सांगायचा. घरात मुलं मोठी झाली होती. त्या 2 मुलांचं लग्न झालं होतं. घरात 2 सुना, त्यांची मुलं, म्हणजे आता घर गजबजलेलं होतं. पण ही गजबज जणू वरवरचीच होती. आतून काहीतरी तुटत चाललं होतं. कासगंजमधला पप्पू नावाचा माणूस शांतादेवीच्या ओळखीला आला. ही ओळख जी शांतादेवीचं आयुष्य बदलून गेली. सुरुवातीला ही केवळ बोलचाल होती, पण ही बोलचाल हळूहळू जवळीकतेमध्ये बदलू लागली. पप्पूच्या गोड बोलण्याने, त्याच्या काळजीवाहू स्वभावाने शांता प्रभावित झाली. रामेश्वरच्या साध्या जीवनशैलीत तिला काहीतरी अधुरं वाटत होतं. तिच्या मनातील पोकळी पप्पूने भरून काढली. गुपचूप भेटीगाठी सुरू झाल्या. गावच्या लोकांच्या नजरेत न पडता हे नातं वाढू लागलं. शांता आणि पप्पूच्या भेटी आता इतक्या वाढल्या की दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. 32 वर्षांचा संसार, 9 मुलं, 2 सुना, नातवंड, हे सगळं शांता एका क्षणात विसरून गेली. एके दिवशी तिने ठरवलं, तिने घरातून सगळी दागदागिने, पतीने घेतलेली जमीन आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीला घेऊन पप्पू सोबत पळ काढला. त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. कुणी परत आलं तेव्हा घराचं दार उघडं. पेटाऱ्यातले दागिने गायब आणि आई लहान मुलीला घेऊन गायब झाली होती. काही वेळाने रामेश्वर कामावरून परतला. तेव्हा ते सगळं पाहून त्याला धक्का बसला. बायको नाही, मुलगी नाही, घरातील दागिने आणि कागदपत्रही नाहीत. सुरुवातीला त्याला वाटलं की कदाचित कुठेतरी नातेवाईकांकडे गेली असेल, पण नाही. काही दिवस गेले तरी काहीच पत्ता लागेना. मग त्याने पोलिसात धाव घेतली. गावात चर्चा सुरू झाली. रामेश्वरची बायको पळालीये. लोकांच्या नजरेत तो हळूहळू हसण्याचा, चेष्टेचा विषय बनला. रामेश्वरचा विश्वास बसत नव्हता की त्याची 32 वर्षांची जोडीदार त्याचा असा विश्वासघात करू शकते. शेवटी पोलिसांनी शांतादेवीला शोधून काढलं. तिला सगळ्यांच्या समोर आणलं. रामेश्वरला आशा होती ती कदाचित परत येईल, आपल्या चुका मान्य करेल. पण सगळ्यांसमोर शांता म्हणाली, मला आता माझ्या प्रियकरासोबतच राहायचं आहे. मी पप्पूशिवाय जगू शकत नाही. रामेश्वरचं डोकं फिरलं. त्याच्या डोळ्यासमोर क्षणातच त्याचं सगळं आयुष्य सरकलं. तिच्यासाठी त्याने केलेले त्याग, कष्ट, मुलांना वाढवलेलं, जमिनीचे कागदपत्र तिच्या नावावर केलेले, आणि ती आज सगळ्यांच्या समोर त्याला नाकारत होती. गावकऱ्यांना आधी वाटलं होतं कदाचित ही केवळ कुणाची अफवा असेल. कुणाला वाटलं शांता दबावाखाली असेल, तर कुणाला वाटलं ती घरच्या अडचणींमुळे पळाली असेल. पण सत्य शेवटी सगळ्यांसमोर आलं. ती स्वतःच्या इच्छेने गेली होती, प्रेमात आंधळी होऊन. संसार, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि मुलं यापैकी काहीच तिच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. शेवटी शांताने रामेश्वरसोबत घरी परत येण्यास नकार दिला. तुटलेल्या मनाने रामेश्वर घरी परतला. घरभर शांतता पसरली होती. 9 मुलं, 2 सुना आणि नातवंड सगळे त्याच्या भोवती होते. पण त्याला जाणवलं की घरातील मुख्य आधारच निघून गेला आहे. ती स्त्री जिला त्याने आयुष्यभर जोडलं, जिला त्याने आयुष्यभर सांभाळलं, तीच त्याला उद्ध्वस्त करून गेली. गावकऱ्यांसाठी तर ही केवळ एक धक्कादायक बातमी होती, पण रामेश्वर आणि त्याच्या कुटुंबासाठी हा आयुष्यभराचा घाव होता. गावात तो लोकांच्या चर्चेचा, हसण्याचा विषय झाला. त्याची बायको तर प्रियकरासोबत पळाली. ही वाक्य त्याच्या मनावर कायमची कोरली गेली. कष्टाने घेतलेली जमीन पत्नीच्या नावावर केल्याचा पश्चाताप. मी विश्वास ठेवला, पण माझाच विश्वासघात झाला. इतक्या मोठ्या कुटुंबात असूनही तो आतून तुटला. त्याला आयुष्यभराचं शून्य जाणवलं. मुलांच्या मनातही आईविषयी राग निर्माण झाला. एकंदरीत आईच्या या भीषण कृत्याने गावात त्यांची मान खालावली. 9 मुलांपैकी मोठ्या मुलांना वाटलं की आईने केवळ वडिलांनाच नाही
तर त्यांचाही विश्वासघात केलाय. आईसोबत नेलेल्या 10 वर्षाच्या मुलीला गोंधळ, भीती आणि असुरक्षितता जाणवली असेल. तिचं बालपण उद्ध्वस्त झालं. सासू निघून गेल्याचा सुनांवर आणि नातवंडांवरही परिणाम झाला. घरातील मोठी व्यक्तीच निघून गेल्याने घराचं वातावरण तुटकं झालं. हीच का आपली सासू, असा प्रश्न सुनांच्या मनात आला. प्रेम सुंदर असतं, पण जबाबदाऱ्यांना विसरून विश्वासघात करून संसार उद्ध्वस्त करून केलेलं प्रेम केवळ स्वार्थी असतं. प्रेम आंधळं असलं तरी त्याची किंमत जर निरपराध कुटुंबाला मोजावी लागली तर ते प्रेम नव्हे, तो विनाश ठरतो. आता वळूयात दुसऱ्या घटनेकडे. कलाकुरीची जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात कोलंजी नावाचा माणूस राहत होता. वयाने तो जवळपास अर्धशतक ओलांडत होता. लाकूड तोड्याचं काम करणारा, दिवसभर जंगलात फिरणारा, साधं आयुष्य जगणारा. हाताला कायम लाकडाचा वास, कपड्यांवर घामाची रेषा आणि चेहऱ्यावर मेहनतीचा ठसा. गावात त्याची ओळख मेहनती माणूस म्हणून होती. पण घरामध्ये मात्र त्याच्या मनात सतत वादळ सुरू होतं. पत्नी लक्ष्मीबद्दल काही दिवसांपासून संशय त्याला सतावत होता. लक्ष्मी वयाने त्याच्यापेक्षा लहान, रूपाने मोहक आणि 3 मुलींची आई. गावातल्या काही कुजबूज ऐकून लक्ष्मीचं कोणाशी तरी संबंध असल्याची शंका कोलंजीच्या मनात घर करून बसली होती. तो दिवसेंदिवस चिडचिडा होत चालला होता. त्याच्या लक्षात आलं की लक्ष्मी काही वेळा घराबाहेर कुठेतरी जायची आणि परत येताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असायचं. ती डोळ्यात डोळे घालून बोलणं टाळू लागली होती. कोलंजीने काही वेळा तिला विचारलं, पण लक्ष्मीने त्याला उलट रागावून गप्प बसवलं. यामुळे त्याच्या संशयाला आणखी खतपाणी मिळालं. एका संध्याकाळी जंगलातून परतताना गावातल्या एका माणसाने कोलंजीला कुजबुजत सांगितलं, भाऊ, लक्ष्मीचं काहीतरी चुकतंय. ती वारंवार थंगारासूला भेटते. तू जरा लक्ष ठेव. हे ऐकल्यावर कोलंजीचा आत्मविश्वास पूर्णपणे खालावला. मनात जणू विष पेरलं गेलं. त्याने मनोमन ठरवलं, आता सत्य उघडं करायचं. तो काही दिवस लक्ष्मीच्या हालचालीवर लक्ष ठेवू लागला. लक्ष्मीचा चेहरा, तिच्या नजरा कुठेतरी लपलेले रहस्य बोलत होत्या. पण तरीही कोलंजीला खात्री हवी होती. एके रोजी संध्याकाळी कोलंजी घरी आला आणि लक्ष्मीला सहज म्हणाला, आज रात्री मला शहराबाहेर जावं लागणार आहे. काम आहे थोडं. तू मुलींना झोपव आणि लवकर विसाव. लक्ष्मीने चेहऱ्यावर आनंद न दाखवता मान हलवली. पण तिच्या डोळ्यातील लपलेली चमक कोलंजीने ओळखली. त्याला खात्री पटली की आज काहीतरी घडणार आहे. कोलंजी घराबाहेर पडला, पण प्रत्यक्षात गावापासून थोड्या अंतरावर अंधारात थांबला. वेळ जसा जसा पुढे सरकत गेला त्याचे हृदयाचे ठोके वाढत गेले. मध्यरात्र जवळ आली आणि कोलंजी सावधपणे परत आपल्या घराकडे सरकला. घराच्या जवळ आल्यावर त्याने पाहिलं, दरवाजा आतून बंद होता, पण दरवाजाची कडी ढिली लावलेली होती. तो शांतपणे आत शिरला. घराच्या खोलीत त्याने जे पाहिलं त्याने त्याचे डोळेच लाल झाले. लक्ष्मी आणि तिचा प्रियकर थंगारासू दोघेही एकत्र होते. कोलंजीच्या मनातला संशय आता प्रत्यक्ष वास्तव म्हणून उभा ठाकला. क्षणभर तो निशब्द उभा राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता की जिच्यासोबत त्याने आयुष्य घालवलं, 3 मुलांची आई झालेली ती स्त्री इतक्या निर्लज्जपणे त्याचा विश्वासघात करत आहे. रागाने, अपमानाने आणि विश्वासघाताने पेटून उठलेल्या कोलंजीच्या हातात जवळचं कुऱ्हाड पडलं. डोकं सुन्न झालं. डोळ्यासमोर फक्त विश्वासघाताचं दृश्य होतं आणि क्षणात त्याने लक्ष्मी आणि थंगारासूर वार सुरू केले. आवाज, किंकाळ्या, झगडण्याचा गोंधळ. ते सगळं पाहूनही कोलंजीचा राग शांत झाला नाही. दोघेही क्षणात निष्प्राण पडले. पण त्याचं मन अजूनही संतापाने भरलेलं होतं. तो इतक्यावर थांबला नाही. मृतदेहासमोर उभा राहून त्याने त्यांच्या गळ्याला कुऱ्हाड लावली आणि डोकी वेगळी केली. ती रक्ताने माखलेली खोली, निशब्द झालेलं वातावरण आणि फक्त कोलंजीचा भारी श्वास. या सगळ्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. तो थरथरत होता, पण डोळ्यात ज्वाला होत्या. त्याने दोघांची डोकी आपल्या दुचाकीला बांधली आणि थेट वेल्लोर सेंट्रल जेलच्या गेटवर पोहोचला. पहाटेच्या अंधारात लोकांनी त्याला पाहून आरडाओरड केली. पोलीस धावत आले. त्यांनी दुचाकी पाहिली. त्यावर रक्ताळलेली डोकी आणि कोलंजी उभा होता. रक्ताने माखलेला, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा विचित्र शांतपणा. त्याने पोलिसांना फक्त एवढंच म्हटलं, माझा विश्वासघात केला, मी शिक्षा दिली. घरी 3 लहान मुली होत्या. आई गमावली, वडील तुरुंगात गेले. त्या तिघींच्या डोक्यावरील मायेचे छप्पर एका क्षणात उद्ध्वस्त झालं. गावभर लोकांनी या घटनेची चर्चा केली. एकीकडे पतीचा जळफळाट, दुसरीकडे विवाहबाह्य संबंधातून उद्भवलेलं दुर्दैव. ही कथा थरकाप उडवते. विवाहबाह्य संबंध, विश्वासघात आणि लपवाछपवी यातून शेवटी काय घडू शकतं याचं हे क्रूर उदाहरण आहे. संशय वाढत गेला तर तो नातं नष्ट करतो. खोटेपणा किती लपवला तरी एक दिवस उघड होतो. संताप आणि सूड याचं मिलन झालं की माणूस राक्षस होतो.
शेवटी उरतात फक्त उद्ध्वस्त घरं, रडणारी मुलं आणि कायमचं काळं डागलेलं आयुष्य. दरम्यान या दोन्ही घटनांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा.